बीडमध्ये विद्यार्थिनी लैंगिक शोषण प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आक्रमक भूमिका घेतली। या प्रकरणातले आरोपी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा दावा मुंडे यांनी केला। मात्र क्षीरसागरांवर आरोप होत असताना भाजप आमदार सुरेश धस हे त्यांच्या बचावासाठी सरसावलेत का अशी चर्चा सुरू झाली। एखादी घटना घडली की आमदारावर आरोप करणं चुकीचं आहे असं धस यांनी म्हटलं। तर राजकीय नेत्यांचे अनेकांसोबत फोटो असतात, तसंच धनंजय मुंडेंचे सुद्धा आरोपीसोबत फोटो असतील असं धस यांनी म्हटलं। दरम्यान सुरेश धस यांच्याशी याबाबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। आमदार सुरेश धस सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, खरं तर मागच्या अधिवेशनामध्ये बीड हा जिल्हा खरं तर खूप चर्चेत होता, आता सुद्धा चर्चेत आलेला आहे। एक अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे हे मैदानात उतरलेत आणि त्यांनी अनेक आरोप जे आहेत ते केलेत आणि यामध्ये शरद पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत। तुम्ही काय सांगाल या संदर्भात? माझं म्हणणं आहे, त्या पीडित मुलीने जी कंप्लेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये 2 लोकांचे नाव त्यांनी स्पष्टपणे घेतलेले आहे आणि ते दोन्ही आरोपी अटक आहेत। आमचं जिल्ह्याचे जे SP आहे ते इम्पार्शियली काम करणारे आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्याचा छडा आणि कडकात कडक तपास ते 100% करतील। आणि संदीप क्षीरसागर एकटेच फोटो वगैरे काढायला त्या आरोपीबरोबर नाही आहे। बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांबरोबर, बहुतेक माझ्याबरोबर नाही पण इतरांच्या बरोबर सगळ्यांबरोबर त्या आरोपीचे फोटो आहेत। सगळ्यांना सगळं करण्याचा अधिकार आहे। कोणाला टार्गेट केलं आणि कोणाला काय केलं असा हा विषय नाही आहे। ते 17 वर्षाचं लेकरू आहे। 17 वर्षाच्या लेकरांनी ती फिर्याद दिलेली आहे। आता ते आरोपी अटक केलेले आहे, दोन्हीच्या दोन्ही। आणि त्याचं सत्य जे आहे ते लवकरात लवकर उजेडात यावं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।